विद्यार्थी मित्रांनो, MPSC टार्गेट चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघत आहोत भाग 12 उपराष्ट्रपती, त्यातील पहिला प्रश्न बघत आहोत। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला आवडल्यास लाईक करा। पहिला प्रश्न बघत आहोत, भारतातील उपराष्ट्रपती संदर्भात पुढील विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहेत? राज्यसभा मुख्य जानेवारी 2024 चा हा प्रश्न आहे। दिला आहे ते लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी पात्र हवे। ब त्यांची बडतर्फी लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्यांच्या बहुमताने पारित ठरावाद्वारे करण्यात येते। ते कितीदाही पुन्हा निवडणूक लढवण्यास पात्र असतात। पर्याय उत्तरे आहेत, तर त्याचं योग्य विधान आहेत ते लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी पात्र हवेत आणि त्यांची बडतर्फी लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्याची बहुमताने पारित ठरावाद्वारे करण्यात येते। अ आणि ब त्याचं अचूक उत्तर आहे। उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठीच्या निर्वाचन मंडळात यांचा समावेश होतो। राज्यसभा मुख्य जानेवारी 2024 चा हा प्रश्न आहे आणि पर्याय उत्तर दिलेले आहेत। लोकसभेचे सर्व सदस्य, राज्यांच्या विधानसभेचे सदस्य, राज्यसभेचे सर्व सदस्य आणि पर्याय क्रमांक 4 1 आणि 3 दोन्ही चा पर्याय क्रमांक 1 आणि 3 दोन्ही। प्रश्न क्रमांक 3 बघत आहोत, भारताच्या उपराष्ट्रपतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? तर दिलेला आहे तो संसदेच्या कोणत्याही गृहाचा किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य नसावा। 2 राज्यसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा। 3 तो भारताचा नागरिक असावा। तर ASO मेन्सला हा विचारलेला प्रश्न आहे आणि त्याचं काय आहे, तिन्ही विधाने हे बरोबर आहेत। कोणते कोणते आहेत? तो संसदेच्या कोणत्याही गृहाचा किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य नसावा, राज्यसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा, तो भारताचा नागरिक असावा। प्रश्न क्रमांक 4 खालीलपैकी कोणत्या भारताच्या उपराष्ट्रपतींची बिनविरोध निवड करण्यात आली? फॉरेस्ट मेन्सला विचारलेला हा प्रश्न आहे। ए दिलेला आहे डॉक्टर S राधाकृष्णन, B M हिमायतुल्ला, C डॉक्टर SD शर्मा, डॉक्टर झाकीर हुसेन। तर याचं अचूक उत्तर आहे ABC फक्त, D नाही, झाकीर हुसेन नाही आहेत। प्रश्न क्रमांक 5 बघत आहोत, योग्य कथने ओळखा। फॉरेस्ट मेन्सला विचारलेला हा प्रश्न आहे। ज्या कालावधीत उपराष्ट्रपती राष्ट्रपती पदासाठी कार्य करीत असेल त्या काळात राष्ट्रपतीचे सर्व अधिकार व विशेष अधिकार प्राप्त होतील। ब उपराष्ट्रपती जेव्हा राष्ट्रपती म्हणून कार्य करीत असेल किंवा कार्यभार पाहत असेल तेव्हा राष्ट्रपतीप्रमाणे समान वेतन भत्ते व विशेष अधिकार मिळण्यास पात्र राहतील। तर अ आणि ब दोन्ही सुद्धा विधाने बरोबर आहे, म्हणजे अ आणि ब दोन्ही सुद्धा विधाने काय आहेत, बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी कोणते बरोबर जुळलेले नाही? ASO मेन्स ऑक्टोबर 2022 ला विचारलेला हा प्रश्न आहे। कलम 64 उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतील। कलम 66 उपराष्ट्रपती पदाची निवडणूक। कलम 69 उपराष्ट्रपती द्वारे घेण्यात येणारी शपथ। कलम 61 उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ। तर 6चं अचूक उत्तर आहे कलम 61, हे चुकीचं आहे, उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ। प्रश्न क्रमांक 7 बघत आहोत, पुढीलपैकी कोणते उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य नाही? ASO मेन्सला विचारलेला हा प्रश्न आहे। 1 दिला आहे कायदेमंडळाच्या दोन्ही गृहाचे सदस्य निवडणुकीसाठी संयुक्त सभेत जमतात। 2 उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार संसद सदस्य असला पाहिजे। 3 गुप्त मतदान पद्धती। 4 उमेदवार भारत सरकार, राज्य सरकारी किंवा स्थानिक वा इतर पदावर कार्यरत नसावा। तर 7चं काय आहे, 2 उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार संसद सदस्य असला पाहिजे। प्रश्न क्रमांक 8 खालील विधाने विचारात घ्या। राज्यसेवा मुख्य मे 2022 चा प्रश्न आहे। भारताचे उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीच्या अनुपस्थित त्यांची कामे जेव्हा ते पार पाडू शकणार नसतील तेव्हा उपराष्ट्रपती राष्ट्रपतीची कार्य पार पाडू शकतील। ब राष्ट्रपती केव्हा त्यांची कर्तव्ये कामे पार पाडू शकणार नाहीत हे निर्धारित करणारी पद संविधानाने ठरवून दिलेली नाही। क राष्ट्रपती केव्हा आपली कर्तव्ये पार पाडू शकणार नाहीत हे ठरवण्याचा अधिकार देखील त्यांच्या स्वतःकडेच आहे। तर काय हे सर्व विधाने बरोबर आहेत, वरील सर्व विधाने बरोबर आहेत। पर्याय क्रमांक 4 त्याचं अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 भारताचे उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचे नाव यांनी सुचवले पाहिजे। तर कोणी सुचवले पाहिजे? कोणतेही 20 निर्वाचन मंडळाचे सदस्य यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी कोणतेही 20 निर्वाचन मंडळाचे सदस्य।
प्रश्न क्रमांक 10 बघत आहोत. उपराष्ट्रपतीच्या स्थानासंबंधी खालील विधाने विचारात घ्यायचे. राज्यसेवा मुख्य 2020चा प्रश्न आहे. एक मिनिट. अ आहे संविधानाची कलम 63 ही उपराष्ट्रपती पदासंदर्भात आहे. ब तो राज्यसभेचा सदस्य असतो. क त्यास राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून वेतन दिले जाते. ड त्यास महाभियोगाद्वारे पदावरून दूर केले जाऊ शकते. विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर अ आणि क हे विधान बरोबर आहेत. अ काय दिलाय? संविधानाचे कलम 63 हे बघा, कलम 63 हे उपराष्ट्रपती पद आणि क त्यास राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून वेतन दिले जाते. उपराष्ट्रपतीला राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून वेतन दिले जाते. अ आणि क बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 11 भारतातील उपराष्ट्रपती संबंधात अयोग्य विधान ओळखायचं आहे. अ दिलाय उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या व्यक्तीने वयाची 30 वर्षे पूर्ण करणे गरजेचे आहे. ब घटक राज्याच्या कायदेमंडळाचे सदस्यही उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार असू शकतात. क उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये नियुक्त सदस्यही मतदार असतात. ड घटक राज्यातील कायदेमंडळातील सदस्य उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांमध्ये मतदान करत नाही. तर 11चं अचूक उत्तर आहे फक्त अ की अयोग्य विधान. उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या व्यक्तीने वयाची 30 वर्षे पूर्ण करणे गरजेचे आहे. बाकीचे सर्व बरोबर आहे. हे चुकीचे आहे, योग्य नाही. ब काय दिलं होतं ते बरोबर आहे. घटक राज्याच्या कायदेमंडळाचे सदस्य ही उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार असू शकतात. बरोबर. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये नियुक्त सदस्यही मतदार असतात. बरोबर. घटक राज्यातील कायदेमंडळातील सदस्य उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांमध्ये मतदान करत नाही. बरोबर. प्रश्न क्रमांक 12 बघत आहोत. खालील विधाने विचारात घ्यायची आहे. अ दिले आहे मूळच्या राज्यघटनेत उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीत व्हावी अशी तरतूद होती. ब 1961च्या 11व्या घटना दुरुस्तीने उपराष्ट्रपतीच्या निवडीची पद्धत बदलण्यात आली. क उपराष्ट्रपतीची निवड दोन्ही सभागृहाच्या केवळ निर्वाचन सदस्यांच्या निवड मंडळातून केली जाते. ड निवड मंडळ इलेक्टोरल कॉलेज अपूर्ण होते. या कारणास्तव उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीला आव्हान देता येत नाही. तर 12चं काय आहे? अ ब ड बरोबर आहे आणि क चुकीचं आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 खालील विधाने विचारात घ्या. अ कोणत्याही कारणामुळे नव्या राष्ट्रपतीची निवडणूक घेण्यास विलंब झाल्यास उपराष्ट्रपतीला राष्ट्रपती म्हणून काम करण्याची अथवा राष्ट्रपतीचे कार्य पार पडण्याची संधी मिळते. ब कोणत्याही कारणामुळे नव्या राष्ट्रपतीची निवडणूक घेण्यास निलंबित झाल्यास नवीन राष्ट्रपतीने पदाभार स्वीकृत करेपर्यंत कार्यकाळ संपलेला राष्ट्रपती त्यांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळापेक्षा जास्त काळ पदावर राहतो. तर याचं विधान फक्त ब बरोबर आहे. विधान फक्त ब म्हणजे काय? कोणत्याही कारणामुळे नव्या राष्ट्रपतीची निवडणूक घेण्यास विलंब झाल्यास नवीन राष्ट्रपतीने पदभार स्वीकृत करेपर्यंत कार्यकाळ संपलेला राष्ट्रपती त्याच्या 5 वर्षाच्या कार्यकाळापेक्षा जास्त काळ पदावर राहतो. अगदी बरोबर. प्रश्न क्रमांक 14 भारताच्या उपराष्ट्रपतीची निवड करण्यासाठी निर्वाचक गणामध्ये इलेक्टोरल कॉलेजचा समावेश होतो. आताच बघितलं आपण. निवड मंडळमध्ये इलेक्टोरल कॉलेज. तर काय ऑप्शन दिले आहेत? संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या निवडून आलेल्या सदस्याच्या संसदेतील निवडून आलेल्या सदस्याच्या आणि राज्यांच्या विधानसभांमधील निवडून आलेल्या सदस्यांचा. 3 संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या सर्व सदस्यांचा. 4 संसद आणि राज्याच्या विधानसभामधील सर्व सदस्यांचा. तर काय आहे त्याचं? दोन्ही संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या सर्व सदस्यांचा समावेश होतो इलेक्टोरल कॉलेजमध्ये. प्रश्न क्रमांक 15 बघत आहोत. भारताच्या उपराष्ट्रपतीबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? राज्यसेवा पूर्व 2018चा हा प्रश्न आहे. अ या पदासाठी असलेल्या निर्वाचन मंडळामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या निर्वाचित सदस्याचा समावेश होतो. ब ते राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीमध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त काळ नाही इतक्या कालावधीसाठी राष्ट्रपती पदावर राहू शकतात. क या पदाच्या निवडणुकीसाठी किमान 20 मतदार हे प्रस्तावक आणि 20 मतदार हे अनुमोदक असणे आवश्यक आहे. तर 15चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक यापैकी एकही नाही. सर्व विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 16
पुढील कोणते विधान चुकीचे आहेत? राज्यसेवा मुख्याला विचारलेला प्रश्न आहे. अ. प्रत्यक्षात उपराष्ट्रपती लोकसभेचाच नामनिर्देशित असतो. ब. त्या दृष्टीने राज्यसभेला आपला अध्यक्ष निवडण्याचा अधिकार नाकारला गेला आहे. तर एकही नाही. बरोबर आहे. दोन्ही सुद्धा विधान बरोबर आहे. चुकीचं एकही नाही. प्रत्यक्षात उपराष्ट्रपती लोकसभेचाच नामनिर्देशित असतो. बरोबर. त्या दृष्टीने राज्यसभेला आपला अध्यक्ष निवडण्याचा अधिकार नाकारला गेला आहे. प्रश्न क्रमांक 17. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे? योग्य विचारले आहे. अ. राज्य विधानसभेचा सदस्य उपराष्ट्रपती पदासाठी उभा राहू शकत नाही. ब. राज्यसभेच्या ठरावाने जो की सदस्याच्या साध्या बहुमताने संमत केलेला आहे उपराष्ट्रपती पदावरून दूर करता येते, त्यात लोकसभेचा काहीही सहभाग नसतो. तर 17चं अचूक उत्तर आहे एकही नाही. दोन्ही विधाने चुकीची आहे. प्रश्न क्रमांक 18. पुढील विधानांपैकी कोणते अयोग्य आहे? अयोग्य म्हणजे योग्य नाही. 1. आता पावेतो 6 उपराष्ट्रपती पुढे राष्ट्रपती झाले आहेत. केवळ एक उपराष्ट्रपतीकडे राष्ट्रपती पदाचा अधिकचा भार राहिला आहे. 3. वरील एका व्यतिरिक्त केवळ एका उपराष्ट्रपतीकडे श्री व्ही गिरी राष्ट्रपती पदाचा अधिकचा तसेच नियमित पदभार राहिला आहे. 4. 3 उपराष्ट्रपती राष्ट्रपती न बनता उपराष्ट्रपती म्हणूनच निवृत्त झाले. याचं बरोबर हॅशटॅग मध्ये गेला आहे. प्रश्न क्रमांक 19. योग्य क्रम लावायचा आहे. मोहम्मद हमीद अन्सारी सर्वात पहिले कोण झालं होतं? तर KR नारायण. त्याच्यानंतर आहेत कृष्णकांत. त्याच्यानंतर आहेत भैरवसिंह शेखावत आणि 4 मोहम्मद हमीद अन्सारी शेवटी आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 20 बघत आहोत. खालील विधानांचा विचार करायचा आहे. ए दिला आहे, आर दिलेला आहे. राज्यसभा मुख्य 2013चा हा प्रश्न आहे. विधान ए. उपराष्ट्रपती जेव्हा राष्ट्रपती म्हणून कार्य करीत असतात तेव्हा त्यांना राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून वेतन लाभ प्राप्त होत नाही, कारण ते राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून कर्तव्य पार पाडित नसतात आणि राष्ट्रपती म्हणून वेतन लाभ घेत असतात. तर कोणता पर्याय बरोबर आहे? तर 20चं ए आणि आर दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि आर हे त्याचे बरोबर कारण आहेत. तर काय आहे? विधान ए. उपराष्ट्रपती जेव्हा राष्ट्रपती म्हणून कार्य करीत असतात तेव्हा त्यांच्या राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून वेतन लाभ प्राप्त होत नाही आणि ते राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून कर्तव्य पार पाडित नसतात अध्यक्ष म्हणून आणि राष्ट्रपती म्हणून वेतन लाभ घेत असतात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21. पुढील कोणते विधान चुकीचे आहेत? 1. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत उद्भवणाऱ्या मुद्द्यांबाबत सर्वोच्च न्यायालय चौकशी करू शकते. 2. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत उद्भवणाऱ्या मुद्द्यांसंदर्भात राष्ट्रपतीचा निर्णय अंतिम असतो. 3. उपराष्ट्रपतींची निवडणूक अग्राह्य ठरल्यास अशा घोषणेपर्यंत केलेली कर्तव्ये अग्राह्य ठरत नाही. 4. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसंबंधी कोणत्या बाबीचे कायद्याद्वारे विनियमन संविधानास अधीन राहून संसदेस करता येते. तर उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीतून उद्भवणाऱ्या मुद्द्यासंदर्भात राष्ट्रपतीचा निर्णय अंतिम असतो. अशा प्रकार 21चं पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण उपराष्ट्रपती जाणून घेतलेले आहेत, त्यांचे PYQs बघितलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नवीन समोरची सिरीज आपली सुरूच राहणार आहेत. आता जास्त व्हिडिओज येत आहेत त्यामुळे पटापट व्हिडिओज एकावेळी बघून घ्या, म्हणजे तुमच्या नजरेखालून प्रत्येक क्वेश्चन जात आहेत. कंबाईनसाठी उपराष्ट्रपती आवश्यक नाही आहे, परंतु राज्यसेवा आणि मुख्यकरिता आहे आवश्यक. आता आपण राष्ट्रपती बघणार आहोत. ठीक आहे. थँक्यू.